त्या कमिटीसाठी एक्झिक्युटिव्ह कमिटीने नियुक्त केलेले आणि त्याने कन्सेंट दिलेले इलेक्शन ऑफिसर जोशी साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि मंत्री, आज आपण सगळेजण ही आपली पहिली गव्हर्निंग काउन्सिलच्या फॉर्मेशनची मीटिंग आहे. कारण गव्हर्निंग काउन्सिल फॉर्म केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या मीटिंग म्हणजे पहिले गव्हर्निंग काउन्सिल का, तर ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपण गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग इलेक्शन केल्यानंतर लोकांना काही कोण मेंबर्स आहेत काय आहे ते कोणाला कल्पना नसतं. आपण आज सगळ्यांना बोलवलेलं आहे. जे प्रत्येक जिल्ह्यातनं प्रतिनिधी आलेले आहेत, दे आर द वोटर्स. हे दोन वोटिंग जे दोन मेंबर आहेत हे प्रत्येक जण वोटर आहे त्या त्या जिल्ह्यातनं आलेला हा ISLच्या गव्हर्निंग काउन्सिलचा किंवा एक्झिक्युटिव्ह कमिटीचा इलेक्शनसाठी असलेला वोटर पण आहे. आणि इट इज द गव्हर्निंग काउन्सिल, ही सगळी गव्हर्निंग करते आणि इट इज ॲज गुड ॲज जनरल बॉडी, बट सम पॉवर्स आर वेस्टेड इन जनरल बॉडी, सम पॉवर्स आर वेस्टेड इन गव्हर्निंग काउन्सिल. जे आपल्या नवीन बायलॉज प्रमाणे त्यांनी गव्हर्निंग काउन्सिलला काही पॉवर दिलेले आहेत. काही पॉवर्स आहेत, मॅक्झिमम पॉवर्स आहेत, सगळेच पॉवर जनरल बॉडीला असतात, पण त्याचे काही गव्हर्निंग काउन्सिलला दिलेत आणि काही पॉवर्स आहेत ते एक्झिक्युटिव्ह कमिटीला दिले. त्याप्रमाणे ही गव्हर्निंग काउन्सिलची ही सुप्रीम बॉडी आहे आपल्या इंडियन एक्सप्रेस स्लीपची. हे जे आपण बायलॉज तयार केलेलं की ही गव्हर्निंग काउन्सिल फॉर्म केलेली आहे, हे आपण ऑल इंडियाची जी इंडियन एक्सप्रेस स्लीपची हे आहे बॉडी आहे, त्यांचे जे जसे बायलॉज आहेत त्या धर्तीवर आपण हे बायलॉज तयार केलेले आहे. आणि हे बायलॉज तयार केलेले असल्यामुळे जे काय आपल्याला गव्हर्निंग काउन्सिल आपल्याला एक्झिक्युटिव्ह कमिटी निवडायची आहे ही ह्या गव्हर्निंग काउन्सिलमधूनच आपल्याला निवडायची. या व्यतिरिक्त जे दोन नॉमिनेट करायचे असतात ते आयदर फ्रॉम द गव्हर्निंग काउन्सिल ऑर फ्रॉम दी आउटसाइड ऑफ द गव्हर्निंग काउन्सिल. दुसरा जो चांगला एखादा आपला व्यक्ती असेल, माजी सैनिक असेल, ज्याचा आपल्या ISLला फार मोठा उपयोग होऊ शकतो, ते उपयुक्त ठरू शकतात, अशा व्यक्तीला आपण कॉम्पिटेंट मेंबर म्हणून एक्झिक्युटिव्ह कमिटीवर घेऊ शकतो. एक्झिक्युटिव्ह कमिटीची जी रचना झालेली आहे याप्रमाणे आपल्याला माहीत आहे की 2 व्हाईस प्रेसिडेंट, एक प्रेसिडेंट आहे, 2 व्हाईस प्रेसिडेंट आहे, त्याच्यानंतर जनरल सेक्रेटरी आहे, एक सेक्रेटरी आहे, असिस्टंट सेक्रेटरी आहे, ट्रेझरर, हे आपले ते ऑफिस बेअर झाले. त्या व्यतिरिक्त आपल्याला 6 गव्हर्निंग काउन्सिलचे मेंबर, अशा पद्धतीने गव्हर्निंग काउन्सिलमधनं इलेक्ट झालेले 6 मेंबर, हे 6 मेंबर हे एक्झिक्युटिव्ह कमिटीचे मेंबर होणार. त्या व्यतिरिक्त आपल्याला प्रत्येक रिजन वाईज एक आपण रिजनल व्हाईस प्रेसिडेंट लेवलचा रिजनल कमिटी मेंबर आपण घेतो, जो आपल्या इथं पार्ट अँड पार्सल ऑफ एक्झिक्युटिव्ह आपल्या नवीन बायलॉज प्रमाणे. तर तो 6 जण असणार. इथं इक्वलेंट ऑफ व्हाईस प्रेसिडेंट लुकिंग फॉर द ईच रिजन, लाईक आपली जी रेव्हेन्यू रिजन आहे जशी मराठवाडा आहे, विदर्भ आहे, खानदेश आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकण आहे, मुंबई आहे, अशा पद्धतीचे ज्या 6 रिजन आहेत त्या 6 रिजनसाठी आपल्याला एक रिजनल रिप्रेझेंटेटिव्ह घ्यायचा आहे. इज इक्वल टू व्हाईस प्रेसिडेंट असं आहे. हे आपल्या बायलॉची सगळी प्रोव्हिजन आहे की नवीन. आता आपल्याला नवीन जे इलेक्शन करायचं आहे त्यासाठी जी काय प्रोसिजर असणार ते आपल्याला आपले इलेक्शन ऑफिसर सगळं समजावून सांगणार. पण आपण आज खास बोलवण्याचा उद्देश हाच आहे की आज आपलं फॉर्मेशन ऑफ गव्हर्निंग काउन्सिल झालेलं आहे आणि ह्यानंतर जे आपली गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग होणार आहे त्यामध्ये आपलं इलेक्शन होणार. त्यामध्ये ही प्रोसिजर आता ह्या पुढच्या जुलै महिन्यामध्ये 22 जुलैला आपली मीटिंग गव्हर्निंग काउन्सिलची आहे. त्या सगळ्या जिल्ह्यांना मला वाटतं 22 जुलैची केलेली आहे. इलेक्शन प्रोग्राम पण केलेला आहे. त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला या ठिकाणी आपल्याला केलं आहे. आपल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज गेल्या वर्षामध्ये वगैरे झालेल्या आहेत हे आपण नंतर आपण त्याच्यामध्ये चर्चा करू. बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आपण करतोय, बऱ्याचशे प्रोग्राम आपण करतोय आणि हे सगळे प्रोग्राम आपण सर्वसाधारणपणे GC मीटिंगमध्ये आणि मागच्या AGMमध्ये सुद्धा याबाबत चर्चा करायची झालेली आहे. तर आपले काम चालू आहे. पण आता हे नवीन बायलॉज ॲक्सेप्ट झालेले आहे. त्या नवीन बायलॉज प्रमाणे आता ही नवीन मीटिंग यापुढे चालू होणार आहे. अशा पद्धतीने आपले हे बायलॉज आम्ही तयार केलेलं आहे. सर्वसाधारणपणे एक्झिक्युटिव्ह कमिटी आपण निवडताना सुद्धा एक सर्वसाधारणपणे प्रत्येक रिजनला आपण प्रतिनिधित्व देणं फार गरजेचं आहे असं आम्हाला पण वाटतं, आमच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीला पण वाटतं
आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तशा पद्धतीने प्रत्येक रिजन वाईज जर आपण कॉम्प्रोमाइज टाईप करून जर सगळ्यांनी आपण रिजनचा किंवा आमच्या रिजनमधून हा एक घ्या, विदर्भातला एक घ्या, मराठवाड्यातला एक हा घ्या, किंवा खानदेशमधला हा एक घ्या, किंवा कोकणातला हा एक घ्या, असं जर तुम्ही सांगितलं तर हे चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. सर्वसाधारणपणे जेव्हा खास काही गोष्टी असतात त्यासाठी आपल्याला आजपासून आपल्याला इलेक्शनचा फॉर्म मिळायला सुरुवात होणार आहे. ते त्याप्रमाणे तुम्हाला प्रोग्राम देतील आणि केव्हा तुम्ही जायचं आहे, त्याचं स्क्रुटिनी केव्हा होणार आहे, त्याचं विड्रॉल केव्हा करण्याची तारीख आहे, परत विड्रॉल केल्यानंतर इलेक्शन केव्हा करायचं, हे सगळं आपण तुम्हाला इलेक्शन आपले काही जर प्रश्न असतील तर ह्यांनी इलेक्शन ऑफिसरने आपल्या सगळ्या आपल्याला प्रोसिजर सांगितल्यानंतर आपण चर्चा करू. आपले काही पॉईंट असतील ते पण आपण नोट करून घेऊ आणि त्यावर सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करू. पण आपण आपल्याला सांगतो मी की ह्या 10-15 वर्षामध्ये ISL हे आपण दिल्लीमध्ये सुद्धा आपला आवाज चांगल्या पद्धतीने उठवू शकलेलो आहोत आणि यावर्षी आपली मेंबरशिप एवढी जबरदस्त करायची आहे, आपण करण्याच्या पाठीमागे होतं. ते आत्ताच आपले जवळजवळ 2-2.5,000 मेंबर हल्ली आलेले आहेत आणि आता ते वाढत चालू. मी प्रत्येकाला सांगितलं माझ्या विदर्भ दौरा झालेला आहे, म्हणजे सगळ्यांना जास्तीत जास्त मेंबर का जेवढे मेंबर होतील तेवढी आपली दिल्लीमध्ये आपली पोहोच वाढते. आपलं दिल्लीमध्ये आपल्याला इलेक्टेड व्हाईस प्रेसिडेंट त्या ठिकाणी आणायचं आहे, याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. म्हणजे आपली तेवढी मेंबरशिप पाहिजे. आपली मेंबरशिप असली म्हणजे आपल्याला इलेक्टेड व्हाईस प्रेसिडेंट त्या ठिकाणी आपल्या इलेक्शन उभा करते, मग आपल्याला बाकी स्टेटचं सपोर्टचा घेते. कारण आमच्या वोटिंग कॅपॅसिटीवर बाकी स्टेट आपल्याला किती सपोर्ट करतात ते ठरणार आहे. आम्ही त्याला किती मदत करू शकतो, त्यामुळे ते आम्हाला किती मदत करू शकतात हे त्या ठिकाणी कॅपॅसिटी. लेकिन परंतु ह्या 10 वर्षामध्ये 10-15 वर्षामध्ये आपली दिल्लीमध्ये महाराष्ट्राची एक छाप आपण पाडू शकलो आहोत. महाराष्ट्राचा आवाज त्या ठिकाणी आपण प्रभावपणे मांडू शकलो. आपले 3 प्रतिनिधी त्या ठिकाणी आपल्या इलेक्शनच्या वेळेला जातात, 4 प्रतिनिधी गेल्या होते आणि त्या ठिकाणी आपले एक एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये त्यांना वाघमारे साहेब आहेत, व्हाईस प्रेसिडेंट म्हणून मी त्या ठिकाणी आहे. हे पहिल्यांदा महाराष्ट्राला आपल्याला हे त्या ठिकाणी मिळालेलं आहे, चान्स मिळालेला आहे. याच्यापूर्वी कधी आपल्याला महाराष्ट्रामध्ये नाही, आम्हाला एक सुद्धा प्रतिनिधी नव्हता. 3 स्टेट किंवा 4 स्टेट म्हणून एक प्रतिनिधी आम्हाला मिळाले, आम्हाला जोडलं होतं त्याने. आंध्रा या ह्याच्यामध्ये साऊथ इंडियाचे जे काही हे होते त्यांच्याशी जोडलं होतं. साऊथ इंडियाच्या काही स्टेट्सचे आपल्याला त्याने जोडलेलं होतं. त्यामुळे आपलं प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला काय आवाज नव्हता आणि आपला कोण प्रतिनिधी त्या ठिकाणी त्यांच्या गव्हर्निंग कौन्सिल ह्याच्यावर पण घेत नव्हते. गव्हर्निंग कौन्सिलवर पण आपला प्रतिनिधी नव्हता आणि एक्झिक्युटिव्ह कमिटीवर तर कधीच नव्हता. पहिल्यांदा आपला एक्झिक्युटिव्ह कमिटीवर पण मेंबर आला आणि ऑफिस बेअरमध्ये पण दिल्लीच्या. यावेळी आपण इलेक्शन त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं इलेक्शन त्या ठिकाणी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून लढवायचं हे मी एक मनामध्ये निश्चय करून यावेळी आपल्याला महाराष्ट्रातनं म्हणून मी सांगितलं मेंबरशिप तुम्ही वाढवा की महाराष्ट्रात एक प्रतिनिधी त्या ठिकाणी आपल्याला तो इलेक्टेड म्हणून तो जाऊ शकेल. इलेक्टेड व्हाईस प्रेसिडेंट, कारण तिथे 3 व्हाईस प्रेसिडेंट इलेक्टेड आहेत आणि 3 नॉमिनेटेड. नॉमिनेटेडमध्ये जायला काय प्रॉब्लेम नाही, केव्हाही जाऊ शकतो. पण इलेक्टेड सगळ्या स्टेटमधनं इलेक्शन होऊन जो व्हाईस प्रेसिडेंट येईल त्याला प्रॉब्लेम. तर या दृष्टीने आपल्या प्रयत्न त्यामुळे मेंबरशिप जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. ह्या काही गोष्टी झाल्यानंतर मी आमचे इलेक्शन ऑफिसर आज आहेत आपल्यामध्ये जोशी साहेब हे